हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आली आहे आणि एका विषय घेऊन आली आहे. मी आता किती दिवस जरी तरी ॲक्टिव्ह नव्हती यूट्यूबवरती, तर बऱ्याच जणांनी म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत, जे जवळपास माझ्या राहतात, त्यांना माहीत होतं की मला बरं नाही. पण काय बरं नाही आहे, ॲक्च्युली काय होतं आहे, काय त्रास आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे एक दोघं जणं मला भेटायला आली, काहींनी मला फोनही केले होते. तर मला ते सांगताही येत नव्हतं की मला काय होतं आहे. म्हणजे एक लाज म्हणा किंवा काय होतं माहिती नाही, पण मला सांगता येत नव्हतं. म्हणूनच मी म्हटलं आज हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते आणि हे सगळं व्हिडिओ तुमच्यावर मी जो शेअर करते आहे आणि ज्या गोष्टीवरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे, हे तुम्हाला माझ्या टायटलवरनं कळलंच असेल का मला काय बोलायचं आहे. तर हे सगळं मी डॉक्टरच्या कन्सर्नने, म्हणजे माझी जिथे आता ट्रीटमेंट चालू आहे, माझी स्वतःची बहीण ही एक डॉक्टर आहे. त्या दोघांना विचारून मी स्वतः त्या गोष्टीवरती अभ्यास केला आहे. कारण मी स्वतः त्या कंडिशनमधून जात होती, जाते आहे. आता पुढे किती आणखी जाणार आहे माहीत नाही. पण जेवढा मी त्रास सहन केला आहे, तो त्रास माझ्या इतर माता भगिनींना भोगायला लागू नये किंवा त्यांना तो त्रास कळावा वेळेत. कारण मला तो जरा वेळेच्या उशिरा कळला. म्हणजे थोडी माझी चुकी झाली की मी लेट गो केला. म्हणजे तुम्हाला मी सांगते काय आहे ते ॲक्च्युली. पण मग तो त्रास इतरांना तसा होऊ नये किंवा इतरांना त्या गोष्टीपासून अवेअर व्हाव्या त्या, म्हणून मी हा व्हिडिओ आज करते आहे. तर माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे ॲक्च्युली काय आहे बघा, मी असंच म्हणत नाही, तर मी ह्याचा अभ्यास केला आहे. हे सगळं मी इथे लिहून काढलं जे तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर हे डॉक्टरांशी पण मी कन्सर्न करूनच मग तुम्हाला सांगते. कारण कसं आहे, उगाच मी काय स्वतः डॉक्टर नाही आहे, पण मी तो त्रास भोगला. म्हणजे मी लिटरली रडली आहे त्या त्रासामध्ये. तुम्ही आता माझे केसही बघत असाल बघा, पहिले किती लांब होते. म्हणजे माझे केसही खूप गळले. म्हणजे मला स्वतःला कळत नव्हतं की मला काय होतं आहे. म्हणजे मी हा त्रास एवढा मी सहन केला आणि तो त्रास सहन केल्यानंतर आज मला कुठेतरी जाणवलं की समाजात अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांना या त्रासाबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो मी आज हा व्हिडिओ स्पेशली त्या स्त्रियांसाठी की ज्यांना या त्रासाबद्दल, या लक्षणांबद्दल, याच्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे हे माहीत नाही. हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आणि त्या पुरुषांसाठी ज्यांच्या आयुष्यात त्यांची आई, बहीण, बायको, मैत्रीण, काकी, मामी, आत्या या बऱ्याच नात्यामधून एक स्त्री त्यांच्या वाटेला येते. प्रत्येक पुरुषाला, त्या स्त्रीला या वेळेमध्ये मेनोपॉजच्या दरम्यान काय त्रास होतो, ती कोणत्या कंडिशनमधून जाते हे समजावं. त्यालाही ते कळावं की बाबा खरंच त्या त्रासाच्या वेळी बाईला म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हातारवय हे एक लहान मुलासारखं असतं, तसंच बाईचा मेनोपॉजचा जो पिरियड्स असतो ना, तो एका लहान मुलीप्रमाणे असतो की त्यावेळी तिला एका सहानुभूतीची, प्रेमाची खूप गरज असते. मग तो पुरुष आपल्या बाजूचा कोणी असू दे, आपला मित्र असू दे, भाऊ असू दे, नवरा असू दे, मुलगा असू दे, पण त्यावेळी त्या स्त्रीला त्या त्या प्रेमाची खूप गरज असते. म्हणून मी आज हा व्हिडिओ त्या पुरुषांसाठी पण आहे की ज्यांच्या लाईफमध्ये एक स्त्री ही कुठल्या ना कुठल्या नात्याने आहे, तर त्यांना त्या स्त्रीच्या भावना कळाव्या किंवा त्यांना त्या स्त्री म्हणजे ती स्त्री जेव्हा या कंडिशनमधून जात असेल तर त्यावेळी तिला काय करता येईल, आपण तिच्यासाठी काय करू शकतो हे समजावं, म्हणून मी हा व्हिडिओ करते. तर चला तर मग याची आपण सुरुवात करूया. तर बघा, साधारणतः एक मासिक पाळी साधारणतः सुरू होण्याचं वय हे ना साधारणतः आपण काय म्हणतो एक 12 ते 18 वर्ष असतं. म्हणजे याला मेनार्की म्हणतात. जेव्हा आपले पिरियड्स चालू होतात तो जो जो काळ असतो ना त्याला मेनार्की म्हणतात. आणि जेव्हा आपली मासिक पाळी बंद होते, म्हणजे पूर्णतः बंद होते किंवा ती बंद होण्याच्या स्टेजला असते, तेव्हा तो जो काळ असतो त्या काळाला मेनोपॉज म्हणतात. आता मेनोपॉज म्हणजे एक काय झालं, एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. पण या दरम्यान ना स्त्रीच्या शरीरामध्ये बरीचशी चेंजेस होत असतात, बरीचशी लक्षणं जाणवत असतात. पण आपण नेहमीच्या कामामध्ये एवढे गुंग असतो ना, घरातलं आणि बाहेरचं करण्यामध्ये. म्हणजे ज्या स्त्रिया ऑफिसला जातात किंवा ज्या म्हणतात ना हाऊसवाईफ सोडून जे इतर काम करतात, त्या म्हणजे एवढ्या स्वतःमध्ये बिझी असतात की त्यांना हे लक्षणं असं वाटायचं की हे नॉर्मल आहे, ठीक आहे आता. आणि सर्वात मोठं म्हणजे जेव्हा मला पण हा त्रास चालू झाला होता, तेव्हा मी माझ्यापेक्षा ज्या वयाने मोठ्या होत्या की ज्यांना ऑलरेडी पाळी येऊन गेली असेल, त्यांना पण मी जेव्हा असं म्हटलं की मला ना हा त्रास होतो आहे, तर त्यांचं एकच उत्तर होतं, अगं होतो आता एक सर्टन एज नंतर हा त्रास होतो. कारण का पाळी जायची असली ना का बाईला हा त्रास होतो. तर मी पण त्या थिंकिंगमध्येच होते की हां ठीक आहे, आता माझी कदाचित पाळी जाणार असेल म्हणून मला हा त्रास होतो. म्हणून मी पण जवळजवळ 6 महिने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण आज मी सांगू माझ्यावर काय घडलं. ते 6 महिन्यामध्ये ना माझ्या बॉडीमध्ये ते चेंजेस एक एक होत गेले. आणि 6 महिन्यानंतर एका रात्री अचानक मला एवढा त्रास झाला ना की रात्री 1:30 वाजताची वेळ होती. माझी आता बहीण स्वतः डॉक्टर आहे, जिचं नाव आहे माधुरी कुबल.
आता ती डॉक्टर आहे, ती माझ्यापेक्षा लहान, पण मी तिला कसं सांगायचं, कारण ज्या मुलीला आपण अंगा खांद्यावर खेळवलं आहे म्हणजे लहानपणापासून, तिला आपण असं कसं सांगायचं, ह्या भीतीपोटी मी काय करायचं, म्हणजे लाज म्हणतात ना, एक प्रकारची लाज होती. तर लाजेपोटी कसं सांगायचं. पण त्या रात्री मला एवढा त्रास झाला की मी पेनिंगच्या 2 गोळ्या घेतल्या, तरी माझं पेनिंग काही थांबत नव्हतं. मला काय करावं सुचत नव्हतं आणि रात्रीची वेळ होती, घरातही कोण नाही, मिस्टरही घाबरले की काय होतंय. मग आता काय करणार, पर्याय नव्हता. शेवटी रात्री 1:30 वाजता मग मी तिला कॉल केला. मग माझ्या एका कॉलवर तिने फोनही उचलला. ती जिथे राहते तिकडे कॉल म्हणजे तिला उचलणं पण भारी असं, पण ती बिचारी झोपेची असते, पण तरीही तिने माझा कॉल उचलला. मग मी तिला सांगितलं की मला असा असा त्रास होतो, मी काय करू. ती बोली आत्ताच्या आता हॉस्पिटलला जा, तिथे डॉक्टर असतील, त्यांना तुझा त्रास सांग, मे बी. कारण मला त्या दिवशी दिवसाला जवळजवळ 12 ते 15 पॅड लावावे लागले, एवढं मला ब्लिडिंग व्हायला लागलं अचानक. ध्यानी मनी नव्हतं आणि मला माहीतही नव्हतं की काय होतं आहे. म्हणजे माझा एवढा ब्लड लॉस झाला होता की मला ताकदही नव्हती उभी राहण्याची, की मी काय करू. शेवटी तिने सांगितलं की आत्ताच्या हॉस्पिटलला जा. मी हॉस्पिटलला गेली, तिथे त्यांना सांगितलं, त्याच्यावर त्यांनी मला एक पेनिंगचं इंजेक्शन दिलं आणि थोडा वेळ तिथे ॲडमिट करून घेतलं आणि घरी पाठवलं. असं मला 2-3 महिने व्हायला लागलं. आता दर महिना ॲडमिट होणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तर शक्यच नव्हतं. मग त्यानंतर माझ्या बहिणीने मला ते जे आपलं ग्लुकोज पॅकेट्समध्ये मिळतं ना, WHR WHO असतं, ते मला तिने 2-3 महिने चालू केलं. पण माझा हा त्रास दिवसेंदिवस वाढायला लागला. मग तिने सांगितलं की मला तू आता एखाद्या गायनेकला कन्सल्ट कर. शेवटी एका गायनेकला कन्सल्ट केलं, तिथे माझी ट्रीटमेंट चालू झाली. त्याच्यानंतर माझी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये समजून आलं की मला कुठेतरी आतमध्ये गाठ आहे. ते गायनेक पण मला नाही आवडलं. मी जे आहे ते सांगते, मी कुठल्या डॉक्टरला नाव ठेवत नाही. बघा, आज जर त्या डॉक्टरसारखे जर चुकीचं मार्गदर्शन करणारे डॉक्टर आहेत, तर डॉक्टर माधुरी आणि डॉक्टर पालसारखे डॉक्टरही आहेत की ज्यांना मला प्रॉपर गाईडलाईन केली. त्याच्यामुळे मी आज व्यवस्थित आहे, सुखरूप आहे आणि आत्ता महिन्याच्या त्या दिवसामध्ये मला एवढा त्रास होत नाही आहे. मी स्वतःच्या ह्यानी पूर्वी मी काहीच कामंही करू शकत नाही, लिटरली मी झोपून राहत होती. पण आता निदान मी पिरियड्सच्या दरम्यान थोडीफार काय होईल पण कामं करते. मी झोपून राहत नाही आहे. मला जेवढं जमतं तेवढं. एखाद महिना असा होतो की मला खूप त्रास होतो, मग तो महिना मी आराम करते आणि ते होतं आहे. त्याच्या मागे पण काही कारणं आहेत. तर मी त्या गायनाकडे गेली. त्याच्यानंतर माझी त्यांनी सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये गाठ आली. मग त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. ते ट्रीटमेंट 5-6 महिने जवळजवळ झाली, पण मला काही फरकच पडत नव्हता. दर महिना माझा ब्लड लॉस होतच होता आणि मला अशक्तपणा येत चालला होता. मला काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर मला कॅल्शियमच्या गोळ्या चालला. पण मला कुठेतरी असं झालं की आता आपण सेकंड ओपिनियन घेऊया. माझी बहीण पण बोलली की दीदी तुला बरं वाटत नाही, तर आपण एक काम करूया, सेकंड ओपिनियन घेऊया. म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरला कन्सल्ट केलं. तेव्हा मला कळलं की जसं आपल्याकडे नॉर्मल डॉक्टर असतात MBBS, मग एखादा कानाचा स्पेशालिस्ट असतो, मग त्याच्यावरती पण ENT असतात, तसं गायनॅक हे स्त्रीरोगतज्ञ असतात, त्याच्यावरतीही एक डॉक्टर्स असतात की जे स्पेशालिटी असतात स्त्रीरोगतज्ञाची. त्यांच्याशी भेट गेले. त्यांनी माझे रिपोर्ट्स बघितले. त्यांनी मला मग सोनोग्राफी त्यांनीही करायला सांगितली. त्याप्रमाणे मी सोनोग्राफी केली वगैरे सर्व. फक्त मला तिथे काय खटकलं की त्यांनी मला ठीक आहे, ॲक्च्युली ते त्यांच्या परीने तेही बरोबर असेल, कदाचित पुढे जाऊन हा प्रॉब्लेम होऊ नये जास्त, म्हणून मला त्यांनी गर्भपिशवी काढायचा सल्ला दिला. पण कुठेतरी माझ्या मनात माझा एक अवयव म्हणजे माझ्या शरीराचा अवयव, बघा जन्मताच एखादा अवयव नसतो, तो माणूस तो अवयव नाही आहे म्हणून त्याच्यावर मात करून आपलं आयुष्य जगतो. पण ज्यांच्या शरीरामध्ये आपले संपूर्ण अवयव आहेत आणि ते अवयव जर आपल्याला जेव्हा एखादा द्यावा लागतो किंवा काही काळाचा जातो, तर त्यावेळी जो त्रास होतो ना, तो त्या व्यक्तीला जास्त जाणवतो. तर मला कुठेतरी असं होतं की मला नाही, माझी गर्भपिशवी न काढता मला याच्यावर काहीतरी सोल्युशन निघू शकतं का. म्हणजे मी डॉक्टरांना बोलली की माझी गर्भपिशवी न काढता मला काहीतरी सोल्युशन सांगा किंवा दुसरा काही पर्याय. तर नव्हता. मग ठीक आहे, आम्ही ऑपरेशनची पण तयारी केली. माझं मन नव्हतं, पण तरी पण मी ऑपरेशनसाठी रेडी झाली. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी मी सकाळी देवीची पूजा, म्हणतात ना की मला का माहिती नाही, पण मला देवीचा वरदहस्त आहे. मला स्वतःला इच्छा नव्हती हे काढायची, तसं मी देवीकडे पाया पडून मी निघाली सुद्धा हॉस्पिटल की माझी इच्छा तर नाही आहे, पण ठीक आहे आता डॉक्टर सांगतात आहे तर मग करूया, कारण आता काय पर्याय नाही माझ्याकडे. मला खूपच त्रास होत होता. मी गेले वर्षभर हा त्रास काढला आणि मी आता तो माझ्या त्रास सहन करायची ताकदही उरली नव्हती. सो मी हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलचे कपडे जे चेंज करायचे असतात ते घातले सुद्धा. आणि काय म्हणावं काय माहिती नाही, दैवी ते ताकद म्हणा की माझी स्वतःची विल पॉवर, व्हॉटेवर जे काय होतं, तिथे माझा मेडिक्लेमचा इश्यू झाला. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता ऑपरेशन होऊ शकत नाही, कारण थोडा मेडिक्लेम इश्यू होता, आपण थोडे दिवस जाऊ दे मग बघूया. पण ते माझं ऑपरेशन कॅन्सल झालं आणि मला खूप आनंद झाला, कारण मला माझं ऑर्गन काढायचंच नव्हतं. पहिली गोष्ट मला असं होतं की काहीतरी औषधं देऊन जर ते होत असेल तर करूया, पण नव्हतं काढायचं. मग मी घरी आली. त्याच्यानंतर सहज मी एक दिवस मैत्रिणीकडे गेली होती. तिला मी सांगितलं, गा असं असं मला त्रास होतोय, काय करू.
डॉक्टर्स किती बदलले. तर ती मला सहज बोलली, अगं डॉक्टर पाल जे आहेत, संजय पाल, त्यांच्याकडे का नाही जात आहे? कारण माझ्या मैत्रिणीला पण सेम प्रॉब्लेम होत होता, तर त्यांनी तिला गोळ्यांनी ट्रीटमेंट केली. तर मी म्हटलं, अगं ते गायनॅक थोडीच आहेत, ते नॉर्मल MBBS डॉक्टर आहेत आणि माझे फॅमिली डॉक्टर पण तेच आहे, पण त्यांच्याकडे कसं जाऊ? आणि ते जेंट्स आहेत, त्यांना काय सांगू? म्हणजे म्हणतात ना, एखाद्या बाईला पुरुष डॉक्टरकडे जाताना जी एक म्हणतात ना घालमेल असते हृदयामध्ये, मनामध्ये, की कसं जायचं. कधी कधी बाईला असते, कधी कधी बाईच्या घरातला नसते, पण ही घालमेल असते प्रत्येक याच्यामध्ये. मला तशी एक घालमेल झाली की कसं जायचं. मग ती बोलली, ठीक आहे, ते काय तुला चेक नाही काढा, मग तुझे रिपोर्ट्स आहेत ना, ते रिपोर्ट दाखवून तर तू बघून घे एकदा. सो मी बहिणीबरोबर कन्सर्न केलं की बाबा माधुरी असं असं माझी एक मैत्रीण सांगतो, तर काय करू? ती बोलली, ताई ठीक आहे ना, आपण इतक्या डॉक्टर्सच्या कन्सर्न केलं तर एक आणखी सही. म्हणून मी त्यांच्याकडे, आणि नॅचरल आहे ते माझे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना माझा स्वभाव, माझी आधीची, कारण मला थायरॉइड होता, मला बीपीचा त्रास आहे, हे त्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे गेली. त्याच्यानंतर त्यांनी माझे रिपोर्ट्स बघितले, एकदा सोनोग्राफी आणि मला ब्लड टेस्ट करायला सांगितली. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी फक्त मला एकच सांगितलं. त्यांनी मला एक ना डायग्राम काढून दाखवला. मी तुम्हाला दाखवते आता. मी तुमच्यासाठी आणला. हे बघा, अशा प्रकारे मला ना त्यांनी डायग्राम काढून दाखवला की हे आपलं अशा प्रकारे युट्रेक्स असतं आणि तुम्हाला ना इथे एक छोटीशी गाठ आहे, ज्याच्यासाठी हे पूर्ण काढायची गरज नाही आहे. जर काढायचं झालं तर आपण एवढा भाग काढून पण हे तुमचं ठेवू शकतो ऑर्गन, पण हा पूर्ण ऑर्गन काढायची गरज नाही. जेव्हा त्यांनी मला एक डायग्राम काढून समजवलं ना, तेव्हा कुठे माझ्या मनातली एक भीती गेली. आणि सर्वात महत्त्वाचं काय होतं की ती गाठ कशाची आहे हे माझ्याकडे आधीच चेकिंग केलं गेलं होतं. म्हणजे रक्ताची गाठ ही होती, पण ती कशाची आहे, कॅन्सर आहे की इतर काही. तर ती टेस्ट केल्यावरती माझा कॅन्सर निगेटिव्ह आला होता. त्याच्यामुळे डॉक्टरांनी काय सांगितलं, मेन जी भीती होती ती आपली नाहीच आहे, मग तू का घाबरतेस? मी तुझ्यावर ट्रीटमेंट करायला तयार आहे, फक्त मला तुझ्याकडनं एकच हवं आहे, मी जी तुला ट्रीटमेंट करणार त्याच्यावरती मला तुझ्याकडनं पण तेवढाच रिस्पॉन्स हवा आहे. तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे, सदा हसत राहायचं आहे, तुला जे वाटेल ते कर. एखादी गोष्ट नाही वाटत आहे करावीशी, नको वाटत आहे नको करू, कंटाळा करू नकोस. जर तुला कुठली गोष्ट खावीशी वाटते, कुठे जावंसं वाटतंय, तुला जे वाटतंय ते सध्या तू कर. आणि त्यांचं एक होतं की तू म्हणजे त्यांना आता माझ्याबद्दल सगळंच माहिती असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू या वातावरणापासून कुठेतरी दूर जाऊ शकतेस का, की जिथे तुला म्हणजे मनाची शांती. म्हणून याच्यासाठी मी 3 महिने गावी जाऊन बघितलं. आणि लिटरली तुम्हाला खोटं नाही वाटणार, मी 3 महिने गावी होती. त्या पिरियड्समध्ये मला मासिक पाळीशी रिलेटेड कोणताही त्रास झाला नाही. माझी मासिक पाळी व्यवस्थित होती. मग त्यांनी म्हणजे म्हणतात ना, एक आपल्यावरती एक्सपेरिमेंट पण ते करत पण होते की मला त्यांना माहीत होतं माझी कंडिशन काय आहे. त्याच्यानंतर त्यांनी 2 महिने मला मुंबईतच राहायला सांगितलं. आता नॅचरल आहे, घर आहे, तिथे टेन्शन्स असतात, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामुळे मी 2 महिने इथे राहिली. परत मला सेम प्रॉब्लेम व्हायला लागला, मला परत ब्लिडिंगचा त्रास, मला ते व्हायला लागलं. तेव्हा मला मग त्यांनी समजवलं की बघ, तू जर कोणत्याही प्रकारचं ट्रेस घेशील तर तुला ब्लिडिंग हे होणार. कारण जेव्हा आपण ट्रेस घेतो ते एक वेगळाच हार्मोन्स आपल्यामध्ये निर्माण होतो. आता त्यांनी मला मेडिकल भाषेत समजवलं आहे. आता ती मेडिकल भाषेचे शब्द एवढे जड होते की जे मला स्वतःच उच्चारता येत नव्हते, तर मी ते तुमच्यापर्यंत कसे आणणार. मग त्यांनी मला सोप्या भाषेमध्ये हे सगळं समजवलं, जे मी आता तुम्हाला सांगते. की जेव्हा तुम्ही एखादा ट्रेस घेता किंवा जेव्हा मासिक पाळी आपल्याला चालू असते त्या दरम्यान जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेता किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध करता, तेव्हा आपल्या बॉडी सेल्समध्ये लेडीजमध्ये जे हार्मोन्स असतात ते चेंज व्हायला जातात. आणि जेव्हा आपण एकदम पारा चढतो किंवा रागात येतो तेव्हा ते हार्मोन्स खूप एक्सटेंड लेवलवर वाढतात. आणि जेव्हा ते एक्सटेंड लेवलवर वाढतात तेव्हा आपल्याकडनं ब्लिडिंग अतिप्रमाणात होतं. मग ते जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला त्या दरम्यान तुम्हाला शांत राहणं किंवा जेवढं शक्य असेल तेवढं आराम करणं, जे खावंसं वाटतं ते खावा किंवा अगदीच काही होत नाही. कारण का मेनोपॉज जेव्हा चालू होतं ना, ते काही ठराविक लक्षणं आपल्यामध्ये दिसून येतात. म्हणजे काय असतं तर बघा, आपली पाळी अनियमित होते, रात्री अचानक खूप घाम. आणि मला तर असं व्हायचं की रात्रीचे हृदयाचे ठोके पण खूप वाढायचे. म्हणजे 1-2 वेळा तर मला ECG काढावा लागला होता, कारण एवढं माझं म्हणजे लेफ्ट साईड दुखायला लागायची, अचानक ती लेफ्ट साईड बंद व्हायची, मुंग्या आल्यासारखं व्हायचं. म्हणजे हे सगळे त्रास मी सहन केले. तो काय करत होती ते माझंच मला माहिती आहे. तर तुम्हाला मी एक सांगते, मेनोपॉज म्हणजे नक्की काय. तर स्त्रीची मासिक पाळी पूर्णपणे बंद होते आणि हे होण्याआधी स्त्रीमध्ये काही लक्षणं जाणवत असतात. ती लक्षणं कोणती, तर अनियमित पाळी आहे, रात्री अचानक खूप घाम किंवा गरमी होते, वजन अचानक वाढू लागतं, सतत मूड बदलत राहतात, सतत चिडचिड होत राहते, मेटाबॉलिझम आपलं जे असतं ते कमी होत जातं, त्वचा कोरडी होत जाते, खूप केस गळायला लागतात, एवढे की आपल्याला एक भीती वाटते की मला कॅन्सर तर नाही. कारण जनरली डोक्यात काय असतं की कॅन्सर झाला आहे म्हणजे केस गळतात, तर केस गळती होते, अचानक हृदयाचे ठोके वाढते आणि डोकेदुखी सतत होते.
ही जी मी लक्षणं सांगितली ना तुम्हाला, ही मला डॉक्टरने सांगितली की ही नॉर्मली लक्षणं आहेत आणि याच्यातली सगळीच लक्षणं माझ्यामध्ये होती. काय कारण होतं माहिती नाही, पण ही सगळी लक्षणं माझ्यामध्ये. त्यामुळे कुठेतरी मी एक घाबरली होती की मलाच असं का होतं, की माझ्याच बाबतीत असं का होतंय. मग त्यांनी मला सांगितलं की मेनोपॉजच्या एक स्टेजेस असतात या. म्हणजे कसं असतं, एक पेरीमेनोपॉज म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय होते की आपली पाळी ही अनियमित होते. म्हणजे बहुतांश महिलांमध्ये साधारणतः एक 45 एज सुरू झालं की ही स्टेज निर्माण होते. म्हणजे तुमची पाळी अनियमित व्हायला लागते. म्हणजे एखाद्या महिन्यात येते, कधी कधी 15 दिवसांनी येते. म्हणजे त्या पाळीला एक टायमिंग पिरियड नसतो. त्याच्यानंतरचा टप्पा असतो मेनोपॉज. म्हणजे काय असतं की जेव्हा आपल्याला शेवटची पाळी येते त्याच्यानंतर आपली पाळी येणं बंद होतं, त्या 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 स्टेजला ना मेनोपॉज असं म्हणतात. म्हणजे या अवस्थेत काय होतं, हार्ट फ्लॅशेस किंवा व्हर्जायनल ड्राय म्हणजे आपल्या गुप्त जागेवरती ना एक ड्रायनेस प्रकार येतो. म्हणजे ड्राय व्हायला लागते, झोप येणं बंद होते. म्हणजे तुमची झोप खूप कमी व्हायला लागते. म्हणजे ही लक्षणं जेव्हा दिसतात ना, मग तेव्हा समजायचं की आता आपली पाळी बंद होणार आहे. आणि दुसरं असतं पोस्ट मेनोपॉज. ही सर्वात आपल्या अवेअरनेसची गोष्ट आहे. कारण काय होतं की जेव्हा आपल्याला शेवटची पाळी येऊन बंद होते आणि जवळजवळ वर्ष दीड वर्ष जातं आणि अचानक जर तुम्हाला ब्लिडिंग व्हायला लागलं तर यावेळी नक्कीच डॉक्टरकडे जा, कारण हे आपल्यासाठी घातक असतं. आता बहुतांश महिलांना हे काहीच माहिती नाही की हे का होतं, कशामुळे होतं. कारण आपण लहानपणापासून काय ऐकत आलेलो असतो किंवा आता मीच बघा ना, मी जर विचारलं अरे एक तर नॉर्मल आहे, आम्हाला पण हे असं होत होतं, ठीक आहे पाळी जायच्या टायमाला असं होतं. पण पूर्वीच्या काळी होत होतं, पण पूर्वीच्या लोकांचं खाणंपिणं तसं होतं. आत्ताच्या टायमाला आपलं खाणंपिणंच बदललेलं आहे, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपल्यामध्ये तेवढे व्यायाम नाही. पूर्वी लोक शेतातल्यानी कामं करत होती, त्यामुळे तेवढा तो जाणवायचा पण नाही. पण आता आपली लाईफस्टाईलच पूर्ण बदलली आहे. आणि माझ्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर आत्ताही मला बऱ्याच ठिकाणी मी जाते तर मला सगळे चिडवतात, अगं तू खूप जाडी झालीस, तू खूप जाडी झालीस. मी खरं सांगू, मला खूप वाईट वाटायचं. पहिलं खूप वाईट वाटायचं. मी म्हणायची मी का जाडी होते, माझं खाणं तर मी बदललं नाही. मी डॉक्टरकडे पण गेली, त्यांनी मला थोडे दिवस डाएटही चालू केलं, पण ते करूनही माझ्यामध्ये चेंजेस होत नव्हते. थोडाफार 1-2 किलोचाच फरक पडत होता वजनामध्ये. पण मला नंतर जाणवलं की म्हणजे ते वर्षभराचा जो ब्लड लॉस झाला ना, त्याच्यामध्ये मला कॅल्शियमची कमतरता झाली, त्याच्यानंतर प्रोटीन कमी झालं, माझ्या शरीरातून हिमोग्लोबिन कमी व्हायला लागलं. म्हणजे मी एक चुकी केली की मी 6 महिने जे काढले त्या 6 महिन्याचं मला एवढं भुगतान नंतर भरावं लागलं. त्याच्यामुळे नंतर मला कॅल्शियमच्या गोळ्या चालू केल्या. पण म्हणतात ना, कधी कधी शरीराला जे पाहिजे असतं ते अतिरिक्त जरी झालं तरी आपल्या शरीराला त्रास होतो. मग माझं कसं झालं, कॅल्शियमच्या गोळ्या चालू केल्यामुळे मग ते जास्त झाल्या. म्हणजे कॅल्शियम माझ्या शरीरात अति झालं, कारण मी दूधही पित होती रात्रीची, कारण मला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे. तर कॅल्शियमचं प्रमाण अति झाल्यामुळे काय झालं, तर माझा जो टाचा असतो म्हणजे आपली जी पायाची लेंथ असते अशी, तर इथून आणि इथून दोन्ही बाजूने माझ्याकडे हाड वाढलं गेलं. त्याच्यामुळे मला दुखायला लागलं मग तो पाय. त्याच्यामुळे मग त्या पायावरती मी असं वजन देऊन चालू शकत नव्हती. लेफ्ट साईडच्या पायात तसं झालं, तर राईट साईडच्या माझ्या गुडघ्यामध्ये गादी झिजत होत्या. त्यामुळे डॉक्टरने मला पायऱ्या चढ उतार करणं कमी झालं. त्याच्यामुळे माझं चालणं कमी झालं. तर नॅचरल आहे माझं चालणं, आणि सध्या मी चालूच शकत नव्हती. आणि हे सगळं मी डॉक्टरच्या देखरेखीखाली असं करत नव्हती की मी स्वतःहून काय करत होती. हां, आता मला डॉक्टरांनी सांगितलं आहे जेवढं शक्य असेल तेवढं चालायचं आहे, व्यायाम करायचा आहे. माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे, तर मी आता त्याप्रमाणे प्रयत्न करते. पण जेव्हा मी ह्यामधून जात होती, जेव्हा या पिरियडमध्ये, तर लिटरली मला खूप वाईट अनुभव माझ्या घरातून पण आले, फॅमिलीतून पण आले आणि फ्रेंड सर्कलमध्ये आले. कारण मी त्यांना सांगू शकत नव्हती मला काय त्रास होतो, पण मला तो त्रास होत होता आणि त्याच्यासाठी मी गावी जात होती म्हणा किंवा कुठेतरी जात होती. पण बघणारा माझ्याकडे, अरे तू जाडी झाली आहेस काय, तू नेहमी तुझं हेच कारण आहे. म्हणजे मी जर कुठे जात नसेल तर कसं व्हायचं, मासिक पाळीचा त्रास, मला मासिक पाळी यायची 5 दिवसाची, पण मला तो त्रास आहे ना पूर्वी आधीचे 10 दिवस आणि नंतर म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस मला तो त्रास असायचा. त्याच्यामध्ये मला दुखणं, खुपणं, माझी सततची चिडचिड, डोकेदुखी, त्याच्यामुळे मला मी कुठे जायला कंटाळा करतो, माझा मूडच नसायचा कुठे जायचा. तो त्रास एवढा वाढत गेला पुढे पुढे की मग मी कंटाळा करायला लागली कुठे जायला. मला कुठे जायची इच्छाच व्हायची नाही, कारण मला ते दुखायचं पण तेवढंच. मग त्याच्यामुळे कसं झालं, मी फॅमिली फंक्शनला गेली नाही. समजा कुठे गेली तर अरे हां तू तर येतच नाही आहे, काय जाडी झाली. मग ते कुठे सतत ऐकून एक हिरमुसणेपणा झालेला होता. पण या सगळ्यातून जर मला कोणी बाहेर काढल्याचं म्हणजे माझे प्रॉब्लेम माहीत असूनही जेव्हा मला बोललं जात होतं ना, तेव्हा तो खूप वाईट वाटत होतं. पण त्यावेळी फक्त ही 2च व्यक्ती अशा माझ्या आयुष्यात होत्या. त्या म्हणजे एक डॉक्टर माधुरी कुबल आणि डॉक्टर संजय पाल. या दोघांनी मला लिटरली एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळलं. म्हणजे मी आजही म्हणजे मी म्हणाल ना की आजही जर मला समजा, आत्ता कालचीच गोष्ट की मला थोडंफार फील होत होतं
म्हणजे मी तिला विचारलं असं काय होतं, ती म्हणते दीदी असं होतं, तू ज्या स्टेजमधून जाते ना तर होतं. म्हणूनच मी सगळ्या मैत्रिणींना किंवा पुरुषांना रिक्वेस्ट करीन की मेनोपॉजच्या दरम्यान किंवा मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक स्त्रीची तुम्ही काळजी घ्या. कारण तीच त्या स्त्री स्टेजमधून जात असते ना, त्या स्टेजला तिला खरंच एका म्हणजे ती स्त्री आहे ना त्यावेळी एक लहान मुलासारखी झालेली असते. तिला त्यावेळी प्रेमाची, आपुलकीची, दोन प्रेमाच्या शब्दांची शब्द बोलावे एवढीच इच्छा असते, बाकी काहीच नाही. ती त्या त्रासातून जात असते, तो त्रास तिला सहन होण्यासारखा नसतो. मी हे सगळं ना माझ्या बहिणीबरोबर बोलायची, ती माझ्यापेक्षा लहान आहे वयाने, पण मग मी तिला सांगायची, अगं पप्पी मला आज असं होतं आहे, मला तसं होतं आहे, मग मी काय करू. मग ती नेहमी मला समजवायची की दीदी आज तू हे नको करू, दीदी आज तू इकडे जा. आणि आत्ता तर असं झालं की मी तिला फोन करत नाही, आता तिथेच मला कधीतरी 8-8 दिवसांनी फोन येतो, काय दीदी बरी आहेस ना तू, काय होतंय का तुला, आता आता कसं वाटतंय, ठीक आहे ना. इवन माझे डॉक्टरांकडे का मी दर महिन्यात जात नाही, कारण मला इथे डॉक्टर्स माहितीच नव्हते, कारण मी जास्त डॉक्टर कधी केले नाहीत. कारण मला जर समजा सर्दी खोकला झालं तर आमचे नेहमीचे गावठी उपाय जे असतात तेच करायची. पण मी आता ज्या डॉक्टरकडे जाते ते डॉक्टरांना सगळंच माहीत होतं, त्याच्यामुळे त्या डॉक्टरांनी मला तेवढं सपोर्ट केला. आणि आता माझी तब्येत पूर्वीपेक्षा खूप रिकवर होते. मी बऱ्या प्रमाणात रिकवर झाली आहे. आणि या सगळ्याचं श्रेय जर मला द्यायचं झालं तर मी या दोन्हीच डॉक्टरांना देईन. एक तर माझी बहीण स्वतःची जी आणि माझे स्वतःचे फॅमिली डॉक्टर आहेत जे संजय पाल म्हणून, अजूनही माझी त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. आता मला त्यांनी सांगितलं की एक सर्टन एजनंतर कदाचित पाळी जाईल, पण आत्ताही मला कधीतरी त्रास होतो. गेल्या महिन्यात मला परत तसा त्रास झालेला, 15 दिवसाचं ब्लिडिंग होत होतं. पण त्यांनी म्हटलं म्हणजे असं एखाद्या महिन्यात मला असा त्रास होतो आहे, पण मी त्यावरही मात करून पुढे जायचं ठरवते. तर मी आता फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या पुरुषांना आणि त्या स्त्रियांना रिक्वेस्ट करू इच्छिते की जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर एखादी स्त्री अशा त्रासातून जात असेल तर त्या स्त्रीला तुम्ही समजून घ्या. त्या स्त्रीला काय होतं आहे, काय त्रास होतो हे जाणून घ्या. कारण कुठली स्त्री मुद्दाम करत नाही, कारण का स्त्रीमधले जे हार्मोन्स आहेत ना ते तिला करायला भाग पडतात. आणि हे तिला मी स्वतः सांगते, मी आत्ता काय बोलते आहे आणि थोड्या वेळाने काय बोलीन हे मला माहिती नाही. मी आता नॉर्मल आहे, पण थोड्या वेळाने माझं एकदम डोकं तापलेलं असं, मी काय करते हे मलाच कळत नव्हतं. मी याच्यासाठी माझ्या बहिणीला किंवा डॉक्टरला पण विचारले की डॉक्टर असं का होतं आहे, माझ्या बाबतीत असं का होतं, माझा चिडचिड स्वभाव का होतो आहे. तर ते म्हणायचे की काही नाही, होणार ग काहीच नाही होणार, तू ट्रीटमेंटला फक्त सपोर्ट कर, काही होणार नाही. पण मला तो प्रश्न पडायचा नेहमी की असं का होतं आहे, माझ्याच बरोबर होतं आहे का, असं माझ्याच बाबतीत होतं आहे का. मग ते म्हणायचे नाही की ते आपले हार्मोन्स असतात, की ते हार्मोन्स जसे निघतात, पण तू जर ट्रेस घेशील तर ते हार्मोन्स तुझे वाढतात आणि त्या टेन्शनमध्ये ते हार्मोन्स जे रिलीज होतात ना ते चिडचिडे करणारे असायचे. ते मला पहिलं हे खोटं वाटायचं, पण मग मी 1-2 महिने स्वतः याच्यावर लक्ष दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जर चिडचिड कमी केली आहे किंवा मी शांत राहण्याचा प्रयत्न, तर आता मी काय करते, तुम्ही कोणी काही बोला ना, मी लेट गो करते. कसं असतं माहिती आहे ना, आपण 10 जणांची तोंड बंद करू शकत नाही, पण स्वतःचे कान बंद करू शकतो. तर आता मी माझ्या बाबतीत तेच केलं की मला या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं आहे, कारण मला या सिच्युएशनमधून जायचं आहे. मला तर जायचंच आहे, कारण मी हा त्रास काढते म्हटल्यावर. तर आता मी असं ठरवलं आहे, तुम्ही काहीही बोला, मला माहिती आहे ना मला काय त्रास होतो आहे, मी काय त्रास सहन केला आणि मी किती त्रास सहन करत करत इथपर्यंत आली आहे. तर आता मी असं करते, तुम्ही काहीही बोला, जाडी बोला किंवा आणि काही बोला, मला काही फरक पडत नाही. मी माझे कानावर हात ठेवते, ठीक आहे तुम्ही बोला, मला माहिती आहे मला काय त्रास होतो. आणि माझ्या बहिणीनेही मला हेच सांगितलं, दीदी कोणाकडे काही लक्ष देऊ नको, तुझा त्रास तुला माहिती आहे आणि तुझ्यासोबत आता तो आम्हाला माहिती आहे. कारण प्रत्येक महिन्याला मी तिला आणि डॉक्टरांना हा माझा फोन असतो किंवा डॉक्टरांकडे भेटणं होतंच माझं. त्यामुळे त्यालाही माहिती की या महिन्यात काय झालं, या महिन्यात किती त्रास झाला, या महिन्यात त्रास नाही झाला आहे. म्हणजे हे त्यांना या गोष्टीची अवेअरनेस त्यांना होती. त्याच्यामुळे त्यांनी शेवटी माझी बहीण मला एकच बोलली, बघ दीदी तुला जर ह्याच्यातून व्यवस्थित जायचं असेल आणि हा त्रास तुला जर होऊन घ्यायचा नसेल स्वतःला, तुला जर तुझा स्वभाव चिडचिडा करून घ्यायचा नसेल तर अशा लोकांकडे लेट गो कर. मग ते कोणी असू दे, फॅमिलीतलं असू दे, तुझं फ्रेंड सर्कल असू दे की आणि कोण असू दे. सध्या तुला तुझी काळजी घेणं आणि तुझी तब्येत सांभाळणं महत्त्वाचं आहे. आणि मी ती लहान असूनही मी तिचा हा सल्ला मानला आणि खरंच सांगते, हे 2 महिन्यात मला खूप फरक पडला आहे. त्यामुळे आता मी असं ठरवलं की तुम्ही काहीही बोला, माझ्या कानावरती माझे हात आहेत, मी सोडून दिलं आहे सगळं बोलायचं, मला आता माझ्या तब्येतीची काळजी आहे. सो हा व्हिडिओ मी फक्त यासाठी केला आहे की समाजात अशा काही स्त्रिया आहेत की ज्यांच्यापर्यंत ह्या मेनोपॉज काय आहे, फायब्रॉइड म्हणजे काय आहे हे कोणाला माहीतच नाही आहे. फायब्रॉइड म्हणजे एक साधी आपली रक्ताची गाठ असते,
जी नंतर चेक केली जाते की कॅन्सर वगैरे काय. पण आताच्या टायमाला ना कॅन्सर हा शब्द ऐकला ना तरी एक भीती निर्माण होते. आणि कारण मी ह्या सगळ्यातून गेली आहे, या सगळ्याचा अनुभव घेतला आहे, म्हणून मी सांगते तुम्ही पॉझिटिव्हली या ट्रीटमेंटला सपोर्ट करा. काही होत नाही. पिशवी काढलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. हां ठीक आहे, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून तसं ठरवा. पण जर म्हणतात ना कधी कधी आपले गट्स फिलिंग जर पॉवरफुल असतील, जर आपली स्वतःची इच्छाशक्ती जर पॉवरफुल असं म्हणतात ना, जर तुमची इच्छाशक्ती जर पॉवरफुल आहे तर तुमच्यावरती ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरला आणि देवाला पण ते तुम्हाला करून द्यावं लागतं. आणि हा अनुभव मी घेतला की माझी स्वतःची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती की मला माझा अवयव काढायचा नाही. आणि त्याच्यासोबत मला माझ्या देवीची म्हणतात ना एक साथ होती. आत्तापर्यंत मला प्रत्येक वेळी जेव्हा पण मी प्रॉब्लेम्समध्ये आली, मी देवीचा धावा केला आणि ती प्रत्येक वेळी माझ्यासाठी उभी राहिली. हा अनुभव मला यावेळीसुद्धा आला. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सांगते, त्या देवीचे तर खूप आभार मानते शतशः आणि मी तिची ऋणी कायम राहणार आहे. आणि माझ्यासाठी तर ती म्हणतात ना माझी आईच आहे. मी जेव्हा पण कधी प्रॉब्लेम्समध्ये पडली आहे, जेव्हा पण कधी मला कोणत्याही प्रकारचा कोणताही त्रास झाला आहे किंवा एखादी गोष्ट मला वाटली की हे बोलावं की हे घडणार आहे, तर ती मी गोष्ट बोलली आहे आणि ती गोष्ट घडलेली पण आहे. आणि एवढा मला देवीने मला आजपर्यंत सपोर्ट केला आहे. आणि त्याचसोबत मला माझ्या दोन्ही डॉक्टरांनी पण तेवढाच सपोर्ट केला आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या सगळ्यांचे आभार पण मानते. आणि मी त्या महिलांना सांगेन की ज्या साधारणतः बॉर्न आय थिंक 1975 टू 80मधल्या किंवा 85पर्यंत ज्यांचे बॉर्न आहेत, तर त्यांना मी असं म्हणत नाही की सगळ्याच याच्यातून जातील. 100तून एखादी बाई असेल की जिला हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो. असं आता माझ्या आई पहिलं मला डॉक्टर असं बोलले की तुमच्या आईला होत असेल म्हणून तुम्हाला होतं. तर माझ्या आईला असा काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता. कारण मी आईला पण विचारलेलं, तर ती बोलते मला काहीच नाही झालेलं प्रॉब्लेम, माझी नॉर्मल पाळी गेलेली. म्हणजे असं जरुरी नाही की वंशपरंपरा आईला झालं आहे म्हणून मुलीला होऊच शकतं किंवा आपल्या घरात कोणाला आधी झालं आहे म्हणून होऊ शकतं, असं काहीच नव्हतं. तर असं तुम्ही समजू नका. जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड हे जे मी तुम्हाला लक्षणं सांगितली, कोणतीही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील आणि तुम्ही वयाची 45 क्रॉस केलं असेल आणि जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही खरंच डॉक्टरना कन्सल्ट करा. अंगावरती काढू नका. पूर्वीच्या कोणालाही कोणी बोललं अरे आम्हाला होत होता, ठीक आहे, हे नॉर्मल आहे, हे असं जर कोण बोललं तर माझ्यासारखा मूर्खपणा तुम्ही करू नका. तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही वेळेत डॉक्टरकडे जा, जेणेकरून तुम्हाला वेळेत ट्रीटमेंट मिळेल आणि त्यामुळे जो होणारा जो त्रास आहे तो तुमचा बऱ्यापैकी कमी होईल. आता हे जे काय मी मत मांडलं किंवा हे काय जे सांगितलं, जे माझ्या बाबतीत घडलं ते मी तुमच्याशी शेअर केलं. याच्यात मी कुठल्याही डॉक्टरांना दोष देत नाही आहे किंवा कोणालाही दोष देत नाही. जे काय घडलं ते माझ्या बाबतीत, ते इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. बरीचशी लोकं माझ्याशी सहमत असतील, जे काही नसतील. आता याच्यात एक प्लस पॉईंट आहे की माझ्या स्वतःच्या डॉक्टरांनी ज्यांच्याकडे आता मी ट्रीटमेंट करते ते आहेत डॉक्टर संजय पाल. मी इथे तुम्हाला त्यांचं नाव आणि नंबर देते. त्यांनी मला स्वतःहून, काल त्यांच्याकडे वेळ नव्हता ॲक्च्युली, मी त्यांच्याकडे गेलेली की माझं असं चॅनल आहे तर मी या गोष्टीवरती बोलणार आहे, तर तुम्हाला कसं वाटतं. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की गो हेड, कर हे तू, आणि हे खरंच करायची गरज आहे. कारण समाजात बऱ्याच बायकांना माहीत नाही आहे. पण त्यांच्याकडे वेळ नव्हता तेवढा की मला ते मुलाखत देतील. पण त्यांनी सांगितलं जर तू हा व्हिडिओ टाकल्यानंतर, अपलोड केल्यानंतर जर याच्याशी रिलेटेड जर काही प्रश्न आले तर मी त्यांचं नक्कीच म्हणजे शंकांचं निरसन करीन. तर माझ्या सबस्क्रायबरमध्ये किंवा इतर महिलांमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील याच्याशी रिलेटेड, मेनोपॉज किंवा फायब्रॉइडची वगैरे किंवा मासिक पाळीशी रिलेटेड, आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये टाका. 15-20 दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांथ्रूच देईल. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला डॉक्टर स्वतःच देतील, मी पण नाही देणार, कारण मी स्वतः डॉक्टर नाही आहे. माझ्या बाबतीत जे घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पण डॉक्टरांनी मला तसं प्रॉमिस केलं की जर असं कोणाचा काही इश्यू असेल तर मी त्यांची नक्कीच उत्तरं देईल. तर जर तुम्हाला असे काही प्रश्न असतील आणि जर तुम्ही या त्रासातून जात असाल आणि तुम्हाला जर तुमच्या शंकेचं निरसन करायचं असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉल करून विचारा आणि सोबत माझं नाव द्या, म्हणजे जेणेकरून ते ओळखतील की आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत विचारायचा प्रश्न केला आहे. तर असा हाचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझ्याकडनं जाणते अजाणतेपणी जर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी. माझा पर्पज तो नव्हता. माझा पर्पज फक्त एवढा होता, मी ज्या त्रासातून गेली आहे तो त्रास इतर महिलांना भोगायला लागू नये किंवा त्यांच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ केला. आणि याच्यासाठी मला दोन्ही माझ्या डॉक्टरांची संमती होती, कारण त्यांनी सांगितलं हे चांगलं काम आहे, कुठेतरी महिलांमध्ये एक जागरूकता निर्माण होईल म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला तर मग बाय.